दरमहा 15% परतावा आणि 10 महिन्यांत गुंतवलेल्या रकमेच्या दीडपट रक्कम देण्याचं आमिष दाखवून सांगली येथील पिनॉमिक एएस ग्लोबल कंपनीने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे। याबाबत नोव्हेंबर 2022 मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी कंपनीच्या 3 एजंटना अटक केली। न्यायालयात हजर केले असता तिन्ही संशयितांची पोलीस कोठडीत रवानगी झाली। दरम्यान फसवणुकीची व्याप्ती वाढली असून राधानगरी तालुक्यातील 100हून जास्त गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला। नितीन रवींद्र परीट वय 32, मल्लाप्पा अप्पा पुजारी वय 48 आणि भैरवनाथ निवृत्ती पालकर वय 53, पालकरवाडी तालुका राधानगरी अशी अटकेतील तिघांची नावे आहेत। या तिघांसह गुन्ह्यातील मुख्य आरोपी पंकज नामदेव पाटील, अभिजित श्रीकांत जाधव दोघे राहणार तासगाव जिल्हा सांगली आणि संतोष गंगाराम घोडके वय वर्ष 39 राहणार येरगुट्टी तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव या 6 जणांवर गुन्हा दाखल आहे। याबाबत अमोल धोंडीराम शेटके वय 38 राहणार कसबा बावडा कोल्हापूर यांनी फिर्याद दिली। पिनॉमिक कंपनीचा प्रमुख पंकज पाटील याने कोल्हापूर जिल्ह्यातील गुंतवणूक जमा करण्यासाठी नितीन परीट, मल्लाप्पा पुजारी आणि भैरवनाथ पालकर या तिघांची नियुक्ती केली होती। तिघांनी शहरात ठिकठिकाणी सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना दरमहा 15% आणि 10 महिन्यांत गुंतवलेल्या रकमेच्या दीडपट रक्कम परत देण्याचे आमिष दाखवले। कोणतेही लेखी करार नसताना आणि बहुतांश व्यवहार रोखीने होत असतानाही गुंतवणूकदारांनी विश्वास ठेवून लाखो रुपये कंपनीत गुंतवले। सुरुवातीचे काही महिने 15% परताव्याची रक्कम देऊन कंपनीने गाशा गुंडाळला। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली। 1,83,00,000ची फसवणूक झाल्याचा उल्लेख फिर्यादी शेटके यांच्या जबाबात आहे। पिनॉमिक कंपनीने राधानगरी तालुक्यातील 100हून अधिक गुंतवणूकदारांना सुमारे 1.25 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत काही गुंतवणूकदारांनी सोमवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवले। फसवणुकीचा प्रकार जानेवारी 2021 ते नोव्हेंबर 2022 या काळात घडला। याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे।